की एखादा माणूस जर स्वप्नांचं घर बनवत असेल, तर त्या क्षणी तुम्ही दोघांनी मिळून जे ठरवताय त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. एकमेकांसोबत एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा आणि माझा एक सल्ला आहे मित्रांनो, प्रेम करणाऱ्या माणसांसाठी, जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात थांबत नसेल, तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्या व्यक्तीनं खूप आधीच जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. फक्त एखादं निमित्त त्यांना पाहिजे असतं. कारण ज्या माणसाला तुमच्या आयुष्यात थांबायचं आहे, ती माणसं मित्रांनो फक्त एका स्वारीनं विषय संपवतात. तर ज्यांना राहायचं नाही आणि तुम्ही जर का एक सॉरी बोलला नाहीत, तर त्या फक्त एका स्वारीनं नातं तोडलं जातं. आणि तोडतात ते आम्ही पाहिलेलं आहे. कारण त्यांनी तो पुढचा प्रवास दुसऱ्या कोणासोबत तरी सुरू केलेला असतो. कारण हे तुमच्या आयुष्यातनं जाणं हे एका दिवसात ठरतं का? तर नाही मित्रांनो. म्हणून ह्यामध्ये नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. त्याचं कारण मित्रांनो, कारण आत्ता बघा लग्न होणं अवघड गोष्ट आहेच. पण त्याही पेक्षा लग्न टिकणं अवघड गोष्ट झालेली आहे. त्याचं कारण हेच आहे, की नात्यात सध्या प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये. तो फार आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो आणि जी काही नाती टिकून आहेत, ती फक्त याच एका गोष्टीवरती टिकून आहेत. प्रामाणिकपणा.